आज पत्रिकेतला मंगळ काढणार का? काय तरी तुला त्यातलं? माझ्या पप्पांच्या अडचणीचा फायदा घेतोय तू. फायदा घेणारा मी कोण? फसवणारा मी कोण? हे सगळं चक्र वरचा चालवत असतो. तो ठरवतो आपण कधी कुठे कसं वागायचं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. कालपर्यंत जो मी होतो आज मी तो नाही. काळाप्रमाणे माणूस बदलतो, दिवसाप्रमाणे माणूस बदलतो. आपणही काळाप्रमाणे चाललं पाहिजे, बदललं पाहिजे. तुझ्या बहिणीचं नशीब सुद्धा बदलणार आहे. फक्त तिच्या नशिबाला योग्य दिशा दाखवायची गरज आहे. हे असलं गोडगोड बोलू नको माझ्याशी. तुझं हे सगळं थोतांडे माहिती मला. तुला तर मला भगवंताला थोतांड म्हणायचं नाही. माझ्या विद्येचा असा अपमान झालेला मी सहन करणार नाही. भगवंत जर कोपले तर फार मोठा अनर्थ घडेल. हे चल, मी नाही घाबरत. आणि तुला शेवटचं सांगतोय, माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं. आणि मेन म्हणजे माझ्या बहिणीपासून. हे ठरवणारा मी कोण? हे तू नाही, मी ठरवलं. आणि जर का मला कळालं की तू माझ्या घरच्यांना गंडवले तर गाठ माझ्याशी. विभावरी चल. हो पण दादा. काळजी करू नको. दादा गेलाय. आई बाबा शुद्धी देण्याच्या आधी आपल्याला तिकडे गेलं पाहिजे. चल. उठाना उठाना. पाहिजे पाहिजे. लवकर या आतमध्ये. इथं कसं पाय आणलं तुम्हाला? हळू बोला. थांबा. काय चाललंय काय तुझं? थांबा थांबा. असं काय करता? तो गोपाळ त्या पुरीच्या यज्ञाला गेलाय ना, काय तिला मंगळ का काय ते. मग आता तो खूप वेळ काही घरला येणार नाही. आता तो जोवर घरी येत नाही तर या खोलीमध्ये पैसा अडका दाखीनं कुठे ठेवले ते हुडकायचा चान्स आहे आपल्याला. चल हुडक लवकर चल. हा मी इथं बघते. वयो सापडतंय का काय? कुठं काय काय बी नाही सापडलं घरात. तो गोपाळ वाटतो तेवढा काय साधा नाहीये. तर ही मी तुम्हाला कधीपासूनच सांगते, पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. तुम्हाला काय वाटतं का बायको येडी का बाई आपली नुसती?
हे जाऊ द्या, मी काय म्हणते, तुम्ही त्याकडे पैशाचा हिशे काढला होता ना का माझ्याकडे सगळी जबाबदारी दे म्हणून, तेव्हाच त्याला संशय आला असणार आहे आणि खोलीतला ह्यो पैसा अडकाय ना त्याने कुठेतरी लपवून ठेवला असणार आहे. अरे त्याचा बाप काय चोर आहे काय? हा? तो या घरात राहतो ना, मग या घरातल्या माणसांचा माझा त्या पैशावर काहीच हक्क नाही. हे बघ, त्याला या घरात जर राहायचं असेल ना तर मला माझा हिस्सा द्यावा लागेल. हा, ती घ्यायचा तेव्हा घ्या. हा, आता काय करायचं सांगा? पैसा कुठं गावाना झालाय, कसा शोधायचा? आता काय करायचं? काय कुठं सापडणं झालं? चला गप्पीमान जाऊन झोपूया. चल. हा, कुठं मी पैसे नाही काही नाही इथं. महाराज, आम्ही आत्ता बेशुद्ध झालो होतो. काय झालं होतं नक्की? मी तुम्हाला मगाशी द्रव्य प्राशन करायला दिलं होतं, ते आठवतंय? हो, हा सगळा त्याचाच परिणाम आहे. तुम्ही ईश्वराच्या चरणी लीन असताना साक्षात भगवंतांनी, ईश्वराने मला दृष्टांत दिला. त्याने मला सांगितलं, फक्त विभावरीच नाही, तुमच्या संपूर्ण घराघरावर संकट आहे. या अक्षता तुमच्या हातात ठेवा. ओंजळ बंद करा. पुन्हा ओझळ बंद करा. चंद्र, सूर्यास्त, अस्त सूर्य. हळूहळू हळूहळू ओंजळ उघडा.